नाही, जेवढ्या वेळा लुटलं तेवढ्या वेळा माफी द्यायची ना. तुम्ही शिंदे साहेबाला हा विचारला, तुम्ही उद्धव साहेबाला हा प्रश्न विचारला, तुम्ही राज ठाकरेंना हा प्रश्न विचारला. हे प्रश्न गरीब माणसाला का विचारता? म्हणजे गरीबाची पोरगी पळून गेली का ते लफडं होतं, बरं, आणि श्रीमंताची पोरगी गेली का नाही ते लव्ह मॅरेज होतं, ते प्रेम होतं. आता मच्छीमारांमध्ये लहान छोटे मच्छीमार मरत आहे आणि सगळे मोठे मच्छीमार हात धुत आहे. त्याच्यात सगळे आमदार खासदार दिसन तुम्हाला पार्टनरशिप मध्ये. म्हणजे सगळे मिळूनच खायचं आहे व्यवस्थित, आणि ते तुम्हाला लुटूनच खायचं आहे. आतापर्यंत किती लोकांना तुम्ही मारलंय? तरी 70-80 लोकांना, अधिकाऱ्यांना, कलेक्टर, सचिव, उपसचिव. फडणवीस साहेबांसोबत जास्त काही बोलत नाही. बरं. तर कधी कधी बोलताना जास्त बोललं तर ते, म्हणजे त्यांनी फोन केला नव्हता तरी तेव्हा त्यांनी सांगून दिलं मीच फोन केला होता म्हणून. हे तुम्ही आता इतक्या वर्षाने का सांगताय? आता तेव्हा वाटलं प्रकरण चालू होतं, कशाला आपण तोंडावर पाळायचं म्हणून. गोवावरीसाठी त्यांनी फोन केलेलाच नव्हता. म्हणजे ते म्हणतात माझाच पहिलाच फोन केला आणि माझ्यामुळेच ते गेले. हे काही खरं नाही आहे. तर अशोकराव काही तुम्ही सांगतोय आनंदानं गेले असं, अजित पवार फार खुशीनं गेले असणार. बरोबर. अंदर की क्या बात है कोण बताएगा? खरी गोष्ट आहे. कसं शक्य आहे ते बस सांगणं. हा जो पैसा आहे ना, हा गरिबापर्यंत नेण्याचा प्रयत्न करतोय. ओके. इव्हन 20 वर्षाच्या आमदारकीच्या काळात 350 गुन्हे दाखल आहे. हे जर बच्चू कडू निवडून आले असते तर त्यांनी हे प्रश्न मांडले असते. मला वाटते माझा जो 10-20 वर्षाचा हिशोब आहे, प्रत्येक भाषण शेतकरी दिव्यांगाशिवाय संपलो नाही. नवनीत राणामुळं 130 सीटा भाजपच्या आल्या असं म्हणायचं असं तुमच्या मतदारसंघात असा काही संबंधच नाही ना. हा तुम्ही पाहिजे काय, हे जे काही बदललेलं चित्र आहे ते काय अचलपूर पुरतं बदललेलं आहे का? नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप सभा या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातील फायर ब्रँड नेते म्हणून ज्यांची ओळख आहे आणि अनेक असे वेगळे महत्त्वाचे विषय जे चर्चेमध्ये आणतात ते सोडवण्यासाठी प्रयत्न करतात. त्यांची स्वतःची अशी एक आक्रमक स्टाईल आहे. ते गेले की अनेक अधिकारी, त्यांचं दर्शन झालं की अनेक अधिकाऱ्यांना धडकी भरते. आणि तेच नाव तुम्ही आता ओळखलं असेल, ते नाव आहे माननीय बच्चू कडूजी. आत्ताच गेल्या काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी त्यांनी उपोषण केलेलं होतं. त्या उपोषणामध्ये सरकारकडनं त्यांनी काही मागण्या मान्य करून घेतलेल्या आहेत. पण या मागण्यांचा पुढचा टप्पा म्हणून ते आता 7 जुलैपासनं पदयात्रा काढणार आहेत. आणि ही त्यांची पदयात्रा जी आहे 7 जुलै ते 14 जुलै अशी चालणार आहेत. या पदयात्रेची तयारी सरकार त्यांना कशा प्रकारे प्रतिसाद देत आहे, खुद्द बच्चू कडूंना या प्रश्नावरती प्रतिसाद मिळतो आहे का, की बच्चू कडू हे स्वतःचं राजकीय विजनवा संपवण्यासाठी त्यांनी हा अजेंडा पुढे घेतलेला आहे का, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण या मुलाखतीमध्ये घेणार आहोत. बच्चू भाऊ, खरं तुमचं उपोषण झालं. उपोषणामध्ये वजन किती किलो झालं तुमचं? ते 4 ते 5 किलो. बरं बरं बरं. ओके. पण तुम्हाला वाटलं होतं का सरकार काहीतरी, आम्हाला असं वाटत होतं की सरकार काही सुरुवातीला लक्ष देत नव्हतं आणि सरकारची तसंच होतं. तसंच होतं. तर काय नंतर असं काय घडलं की तुमच्याकडे लक्ष द्यावं लागलं त्यांना? एकतर जनसामान्यांचा एकंदरीत सहभाग वाढलेला होता. मीडियाने बऱ्यापैकी ते उपोषण, अन्नत्याग आंदोलन त्या पद्धतीनं समोर आलं आणि वाढता पाठिंबा लोकांचा सरकारला भाग पडला. बरं. सगळ्याच पक्षांनी दिलेला पाठिंबा, जसं राजू शेट्टीची असेल, राकेशजी टिकेत असेल, रोहित पवारजी असेल किंवा नवले असेल, हे सगळ्यांनी बऱ्यापैकी आपल्या पक्ष बाजूला ठेवून स्थानिक काही 60 ते 70 आमदारांनी पाठिंबा दिला. बरं. खासदारांनी 10 ते 15 खासदारांनी व्यक्तिगतरित्या पाठिंबा दिला. बरं. तर हा जो एकंदरीत आमच्या अपेक्षा तेच होत्या का सध्या महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा हिंदुस्थानामध्ये धार्मिकता खूप मोठ्या प्रमाणात समोर येत आहे. बरं. हिंदू मुस्लिम असेल किंवा जे काही असेल, आणि महाराष्ट्रामध्ये ओबीसी मराठा असा वाद सिगेला पोहोचला असताना आमच्या डोक्यात वारंवार कल्पना याची का एक शेतकरी मजुरांच्या मुद्द्यावर बरं कष्टकरी समाज एकत्र येईन का, आणि तो समाज म्हणजे सगळ्याच जाती धर्माचा. बरं. तर ते आम्हाला बऱ्यापैकी यश प्राप्त झालेलं आहे. बरं. आणि आम्हाला सुद्धा दाखवायचं होतं का आम्ही या मुद्द्यावर जिवंत आहोत.
बरं. आम्ही काही मेलेले नाही. ओके. आणि ह्या 2 गोष्टी तर आम्ही पूर्ण सफल झालेलो आहोत. बरं. आता लोक शेतकरी आणि मजूर ह्या मुद्द्यावर जात धर्म पंथ सोडून पक्ष बाजूला ठेवून तर तुम्ही निवडणुकीत मत कुणालाही मारा, तुमचे प्रश्न तुमच्याजवळ ठेवा, पण शेतकरी म्हणून आणि मजूर म्हणून मी कुठेतरी एकत्र आलो पाहिजे. ओके. आपला कष्टकरी समाज हा खऱ्या अर्थानं जो काही त्याचं अस्तित्व संपवण्याचा जो प्रयत्न राजकीय दृष्टीने केला जातं, कारण कष्टकऱ्याकडे पाहायचं म्हटलं तर पैसा द्यावा लागतं. बरोबर. आजकाल तुम्हाला माहिती आहे का, लुटीची व्यवस्था आहे. निवडणुकीमध्ये जे खरे मुद्दे त्याला बाजूला ठेवून धार्मिकता, जातीयवाद किंवा तसा उमेदवार देणं, तशा प्रकारची व्यवस्था निर्माण करणं, ओके, हे जी काही प्रॅक्टिस सुरू आहे त्या प्रॅक्टिसमध्ये आमचं कष्टकऱ्यांचं मरण होतं, हे तेवढंच खरं आहे. ओके. पण अनेकदा असं बोललं होतं की शेतकरी कर्जमाफी तुमची जी मागणी आहे ती राज्याच्या आर्थिकदृष्ट्या परवडणारी नाही आणि शेतकऱ्यांना किती वेळा कर्जमाफी द्यायची हा पण मुद्दा आहे. नाही, जेवढ्या वेळा लुटलं तेवढ्या वेळा माफी द्यायची ना. लूट जर केली, तुम्ही आलोय, तुमचं दुकान फोडलं, तर तुम्ही भरपाई मागणार की नाही मागणार? ओके. कॅमेऱ्याचं नुकसान केलं तर तुम्ही काय म्हणाल, बाबा कॅमेरा सरकार तर म्हणते आम्ही शेतकऱ्यांना सन्मान निधी देतो, महिन्याला 2,000 रुपये देतो. मग काय लूट केली शेतकऱ्यांची? लूट किती ते पाहायला पाहिजे ना. काय लूट, तुमचं काय त्याच्या पाठी मागतात तुम्ही लॉजिक काय? बघा का, हे काँग्रेसपासून लूट सुरू आहे. बरं. आता साधारण मी पूर्ण शेतीमालाचं देत नाही, सगळं सांगू शकतो थोडक्यात. पण एक मी सांगतोय का, सोयाबीनचे भाव सरासरी सगळ्याच भागात सोयाबीन होतं. सोयाबीनच्या भावाची शिफारस किती झाली? 7,000 रुपये पर क्विंटल. बरोबर. राज्य सरकारनं शिफारस केली. पाशा पटेल त्याचा कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष आहे. बरोबर. त्यांनी किती केली शिफारस? 15% नफ्यानं. 15% नफा म्हणतो बरं, 50% नाही. 15% नफ्यानं शिफारस केली का पर क्विंटल 7,000 रुपये जर भाव भेटला तर त्या सोयाबीन उत्पादकाला 15% नफा भेटेल. आता तो फारच कमी आहे. सरासरी नफ्याची टक्केवारी पाहिली तर फार मोठी आहे. बरं. पण ते 15% नफ्यानं 7,000 भेटले तर 15%. ओके. पण केंद्रानं भाव किती जाहीर केले? 5,000 रुपये भाव. ओके. एका क्विंटल मागे किती कमी केले? 2,000 रुपये. म्हणजे नफ्यानं तर विकायला भेटलंच नाही, तर उलट आम्हाला घाट्यानं विकावं लागली. ओके. म्हणजे हा एका क्विंटल मागं 2,000चा घाटा झाला. आता खरेदी केंद्र सुरू केले काय हमी भावानं? तर नाही. 20%च फक्त सोयाबीन खरेदी केली. मग उरलेली सोयाबीन शेतकऱ्याला 3,500 रुपये भावानं विकावं लागले. म्हणजे 7,000 गेले, 5,000 भेटले नाही आणि 3,500 विकावं लागले. म्हणजे 3,000 रुपयाचा घाटा झाला. ओके. सरळ एका सोयाबीनच्या पिकामध्ये एका याच्या मागं 3,000चा, एका क्विंटल मागं 6 क्विंटल पकडला तर सायंत्रिक 18,000. ओके. तुम्ही देता 6,000. लाडक्या बहिणीचे 15,000. बरोबर. 2-3,000 वर्षाचे जे काही असेल ते. लुटलं किती आणि दिलं किती? ओके. पण या सोयाबीनचा भाव 10,000 पर्यंत गेला होता ना कधी? 4-5 वर्ष? बिलकुल नाही. 8,000 9,000 गेला होता. एक 6,500 पर्यंत गेला होता. तेव्हा शेतकऱ्याच्या हातात सोयाबीन नव्हती. तेव्हा शेतकरी सोयाबीन हातातच नव्हती. आणि अशा वेळेस ते तर मोठी, तो एक वेगळं करप्शन आहे. बरं. काही ते करप्शनाचाच भाग आहे एक. ओके. आणि जसं आता तुमचं युरियाचं पोतं बाजार भाव आहे त्याचाला 848. बरोबर. आणि सबसिडी एका युरियाच्या पोत्यामागं कंपनीला भेटतं 1,700 रुपये. बरोबर. सबसिडी 1,700 आणि बाजार मूल्य आहे युरियाचे 448. ओके. आमचं असं म्हणणं आहे, तुम्ही कंपनीला पैसे दिल्यापेक्षा युरियाच्या पोत्यामागं एकराप्रमाणे आम्हाला द्या. खताला सबसिडी द्यायचं तर शेणखताला का देत नाही? ओके. म्हणजे व्यवस्थित पोट भरणाऱ्याची व्यवस्था आहे. जो इन्कम टॅक्स भरतो त्यालाही स्वस्त तेल भेटलं पाहिजे, त्यालाही स्वस्त अन्नधान्य भेटलं पाहिजे. हे जगाच्या व्यासपीठावर अन्नधान्य पिकवणारा शेतकरी मरतच आहे. त्याच्यासाठी अमेरिकेनं जो कायदा केला तो आपण केला पाहिजे. किमान बजेटच्या 60% निधी हा शेतकऱ्यासाठी खर्च करावा, हा जो कायदा आहे तो आपण का करत नाही? आणि बहुसंख्य सगळ्यात जास्त रोजगार देणारा जर उद्योग असेल, छत्र असेल, तर 49% आपण शेतीतूनच रोजगार देतो. जेवढं फॅक्टरीतून भेटत नाही, उलट इकडे लुटाई आहे. पण त्याच्या पुढचे माझा प्रश्न असा आहे, हे जर बच्चू कडू निवडून आले असते तर त्यांनी हे प्रश्न मांडले असते का? मला वाटते माझा जो 10-20 वर्षाचा हिशोब आहे, प्रत्येक भाषण शेतकरी दिव्यांगाशिवाय संपलो नाही. बरं. इव्हन माझे भाषण तुम्हाला लागन तर पाठवतो का आम्ही कशा पद्धतीनं मांडले. बरं. ज्या पद्धतीनं आम्ही मांडले त्याचे भोगायला लागलं आम्हाला. बरं. कारण एकटा असताना सुद्धा आम्ही
ह्या सगळ्या सिस्टीमच्या विरोधात आणि त्या सभागृहात. साधी गोष्ट आहे का शहरातल्या लोकांना 2.5 लाखाचं घर द्यायचं आणि गावातल्या लोकांना 1.25 लाखाचं. योजना एकच, पंतप्रधान आवास योजना शहर, पंतप्रधान आवास योजना ग्रामीण, त्याला 1.25 लाख आणि इकडे 2.5 लाख. आता ते 2 लाख केले आमच्या मागणीमुळे, आंदोलनामुळे. हा जो पैसा आहे ना, हा गरीबापर्यंत नेण्याचा प्रयत्न करतोय. इव्हन 20 वर्षाच्या आमदारकीच्या काळात 350 गुन्हे दाखल आहे. देशातल्या एका आमदारावर एवढे गुन्हे फक्त आंदोलनासाठी दाखल असेल तर मला वाटते बच्चू कडू मग सोडूनच आतापर्यंत किती तुमच्या 350? हा. त्याच्या शिक्षा किती प्रकरणात झालेली? 8 गुन्ह्यावर. अच्छा, 8 ठिकाणी शिक्षा टोटल. आणि मी राज्यमंत्री असताना इथून मोटरसायकलनं, राज्यमंत्री होतोय राज्याचा, आणि मुंबईच्या दिल्लीच्या किसान आंदोलनाला मोटरसायकलनं 1200 किलोमीटर केलं. बरोबर. CM to PM ही आसूड यात्रा आम्ही नरेंद्रजीच्या मोदीच्या गावापर्यंत नेली, तिथं धडकवली गुजरातमध्ये. त्यांना आमचा पूर्व इतिहास आंदोलनाचाच आहे आणि हा गरिबाचा आवाज उठवण्याचाच आहे. त्याच्यानं बच्चू कडूची आंदोलनातली PhD आहे. जेवढे यांच्या पक्षाच्या सगळ्या आमदार मिळून जेवढे गुन्हे नसन तेवढे एकटे बच्चू कडूवर आहे. पण हेच बच्चू कडू जेव्हा आंदोलनाच्या पार्श्वभूमीतून येतात, हेच बच्चू कडू लोकांसाठीचे काही गरिबांचे तारणहार म्हणून येतात, मग तेच बच्चू कडू गुवाहाटीला देवेंद्र फडणवीस यांच्या फोनवर नाही का जातात. मला वाटतं अनेकांना पटलेलं नाही. प्रत्येक मीडिया ते कॉमेंट्स, तुमचं कसं आहे का हात एक बेकार झाला तर हात तोडून नाही टाकत ना आपण, याला घेऊन जातो का नाही जात. याच्यातला एक भाग जर बेकार झाला तर तुम्ही बिल्डिंग पाडता का सगळी, ती दुरुस्त करतो का नाही. बरोबर. प्रत्येक पत्रकार गुवाहाटीला का गेले. आता मला एक सांगा, तुम्ही अजितदादाला हा प्रश्न विचारला? नाही विचारला कधीच, मी नाही वाटत. तुम्ही शिंदे साहेबाला हा विचारला? तुम्ही उद्धव साहेबाला हा प्रश्न विचारला? तुम्ही राज ठाकरेंना हा प्रश्न विचारला? हे प्रश्न गरीब माणसाला का विचारता? म्हणजे गरीबाची पोरगी पळून गेली का ते लफडं होतं, आणि श्रीमंताची पोरगी गेली का नाही ते लव्ह मॅरेज होतं, ते प्रेम होतं. ही जी मानसिकता ना लोकांमधली, हीच खऱ्या अर्थानं घातक आहे. तुम्ही सांगा, आम्ही 10 डाव सांगितलं का आम्ही गुवाहाटीला गेलो नसतं तर दिव्यांग मंत्रालय मला हाती भेटलं नसतं. 15-20 वर्षाच्या लढ्यामधलं पहिली मागणी जी आम्ही सातत्यानं लढत होतोय ते दिव्यांग मंत्र जगातलं पहिल्यांदा महाराष्ट्रात झालं. याचा आनंद गुवाहाटीच्या दुःखापेक्षा आमच्या बदलांपेक्षा अधिक जास्त आहे. त्याच्यानं आम्ही छाती ठोकपणे गेलतो, होय गेलो होतो. आणि आता जर असं झालं का माझ्या शेतकऱ्यासाठी जर 50% बजेटचा हिस्सा जर राखीव ठेवत असेल, अधिक मनात तिथंच उडी टाकून देऊ कोणत्या समुद्रात. तितकी भूमिका तुमची क्लिअर आहे. पण हेच तुमचं उपोषण जेव्हा सुरू होतं तेव्हा भाजप सरकारचा रिस्पॉन्स सुरुवातीला तुम्हाला असं थकवणारा नव्हता का? हे काही रिस्पॉन्स देत नाही. आम्हाला कसं आहे, हे आमचं कर्तव्य आहे. आम्ही आमच्या कर्तव्यामध्ये ते अजूनही 11 दिवस नाही आले असते तर आम्ही आमच्या कर्तव्याच्या ठिकाणी बरोबर होतो, तो त्यांचा प्रश्न होता. तुम्ही ते शेवटपर्यंत तरीच देणार होता. काही विषय नाही. त्यांच्याकडे जरी उशीर झाला तरी तुम्ही कंटिन्यू. आमची मानसिकता होतीच ना. मी उपोषण 5-6 वेळा केले आता. हे 6वं उपोषण होतं. त्याच्यानं माझी मानसिकता स्वतःची होतीच. बाजूने जे काही 50-60 कार्यकर्ते बसले होते आणि न सांगता काही लोक उपाशी राहून मला मेसेज करत होते, तर त्याच्यासाठी थोडंसं आम्हाला मन दुखत होतं. याच्यामध्ये पण एक विधानसभा निवडणुकीनंतर किंवा त्याच्या आसपास असं ठरलं होतं की तुम्ही, महादेव जानकर, राजू शेट्टी यांनी एकत्र यायचं, संभाजीराजे. या प्रयोगाचं पुढे काय झालं? तुम्ही असे तुकड्यांमध्ये का काम करताय? नाही, कसं आहे का मुद्द्यावर एकत्र झालो पाहिजे. सवय काय आहे, आता राजू शेट्टी तुमचा मुद्दा काय वेगळा आहे? बरोबर आहे, आम्ही एकत्रच लढलो ना निवडणुकीत. निवडणुकीत एकत्रच लढलो. मग पुढे धर्मजातीच्या आणि VM मशीनच्या या सगळ्या षडयंत्रात आम्ही नाही टिकलो. काय झालं या देशामध्ये, मुळात आम्ही तेच म्हणतोय ना का इथं सामान्य माणसाचं अस्तित्वहीन करायचं आहे. शेतकऱ्याला, मजुराला, तुमच्या मीडियामध्ये काम करणाऱ्या सामान्य मजुराचं शोषण तुम्हीच करताय, आणि तिकडे कंपनीत काम करणाऱ्या मजुराचं व्यवस्थित त्याचं शोषण केलं जातं. तसंच शेतकरी मजुराचंही करतं. त्यांना विकला माल तरी त्याला लुटतं आणि विकत घेतला तरी लुटतं. आणि आयुष्यभर हे लूट चालू राहतं आणि त्याला मतदानाच्या वेळेस हे लुटलं जातं. एक तर धर्माच्या नावानं, जातीच्या नावानं. मूळ मुद्द्यापासून या देशातली लोकशाही कोसो दूर गेलेली आहे. तुम्ही सांगा का कोणता मतदार आहे असा का माझ्या पोराच्या बेरोजगारासाठी मी मतदान केलं,
माझ्या शेतीमालासाठी मी मतदान केलं, माझ्या कष्टकरी लोकांनी कामगारांनी माझं किमान वेतन वाढलं पाहिजे याच्यासाठी मतदान करणारा या देशातला वर्गच नाहीसे केला. म्हणजे आम्ही म्हणतो ना इळा पिळा जाऊ दे बडीचं राज्य येऊ दे, इथं बडीच गायब केला ना. त्याच्यानं ही मनच आता संपून टाकलेली आहे. शेतकरीच ठेवला नाही. तो शेतकरी राष्ट्रवादीचा झाला, काँग्रेसचा झाला, शिवसेनेचा झाला, कोणी हिंदू झाला, मराठा झाला, तेली झाला, माळी झालाय, कोणी मराठी झाला, कोणी हिंदी झालाय. शेतकरी मुळात शेतमजूर राहिला कुठं? आम्ही राजकीय लोकांनी त्याला व्यवस्थित गुंतवून ठेवलं आणि ते म्हणताना कस्तुरी डोक्यावरून फिरतो गाववर, म्हणजे अशी एक अवस्था या वर्गाची, कष्टकरी वर्गाची करून ठेवली. हा जर विभागला आहे तर तुमच्या उपोषणाला, आंदोलनाला किंवा पुढे निघणाऱ्या यात्रेला प्रतिसाद मिळेल अशी तुम्हाला खात्री वाटते का? हा कसा आहे, 7 प्रतिसाद हा विषय नसतो. बरं. छत्रपतीनं असा कधी विचार केला नव्हता का बाबा मला किती लोक येऊन भेटणार, काय होणार. आखरी तुमचा विचार घेऊन चाललो पाहिजे ना. बरं. आखरी कसं आहे, जगण्याचा काही प्रत्येकाचं आपापलं लक्ष असतं. बरोबर. आणि आमचं लक्ष आहे का हा जो नाही रे म्हणणारा घटक आहे त्याच्यासाठी आपण लढलो पाहिजे. आता रोज तुम्हाला 138 म्हणजे जवळपास रोज 30-35 किलोमीटर चालायचं तुम्हाला. हा, तर रोजची तशी प्रॅक्टिस आहे का तुमची? हा, प्रॅक्टिस आहे ना. आधीपासूनच आहे का? काय तसंही चालतोय. तसं काय चालू केलेली आहे आता? मी पन्हाळा पावनखिंड गेल्या 10-20 वर्षापासून चालतोय. बरं. परिवारासहित जातो आम्ही. बरं. पन्हाळा ते पावनखिंड ही यात्रा भर पावसात 80 किलोमीटरची आम्ही 2 दिवसात पार करतो. बरं. त्याच्यानंतर सवय आहेच. पण तुम्ही आता जर विधानसभेत असता तर याच्यापेक्षा वेगळं चित्र तुम्हाला आणखीन प्रभावीपणे मांडता आलं नसतं का? हा, ते आयुध आहेच तेवढं. कसं आहे, ते व्यासपीठ आहे. बरं. आणि त्या व्यासपीठावरून आम्ही जो प्रयत्न केलेला आहे. बरोबर. 182 शासन निर्णय बच्चू कडून दिव्यांगासाठी काढले. बरोबर. आणि ते मंत्र्याच्या घरात घुसून आला टाईप विधानसभेतील आवाज उठून अनेक गोष्टीतून 182 शासन निर्णय काढणं हा काही जोक नाही आहे. बरोबर. हे प्रचंड मेहनत आहे, सारखा पाठपुरावा आहे. त्याच्यानं फक्त प्रसिद्धी झाली नाही, हा भाग वेगळा असेल. नाही तर एक शासन निर्णय काढला का 10 बोटं लावणारी औलाद आहे. बरोबर. आम्ही 182 लावून आम्हाला सांगावं लागतं बाबा हा पण आमच्या आंदोलनामुळे निघाला, हा पण आमच्या आंदोलनामुळे निघाला. ओके. विधानसभा निवडणुकीत तुम्ही काय स्वतः अनालिसिस केलं तुमच्या मतदारसंघाचं, अचलपूरचं काय केलं? एनालिसिस में तेच सांगतो ना, बटेंगे तो कटेंगे, नाही तो फतवा. अच्छा. एक तो नमाज पढो, नाही तो फिर राम राम करो. बरं. तुम्ही जय किसान आणि जय भारत म्हणणाऱ्याचं देशात राहिलं काय शिल्लक? आणि एकूण तेकून नाही जात असेल तर ईव्हीएम मशीन जिंदाबाद आहे. अच्छा. त्याच्याशिवाय काय आहे? पण नवनीत राणांनी किंवा त्यांनी त्यांचं म्हणणं खरं करून दाखवलं. ते त्यांचा काही विषय नव्हता. नवनीत राणामुळं 130 सीटा भाजपच्या आल्या असं म्हणायचं असेल तुमच्या मतदारसंघात असा काही संबंधच नाही ना. हा तुम्ही पाहिजे काय, हे जे काही बदललेलं चित्र आहे ते काय अचलपूर पुरतं बदललेलं आहे का? राज्यातलं. हे मान्य केलं असतं का सगळे इकडे आघाडी आलं असतं आणि मी इकडे पडलो असतो तर मग नवनीत राणाचा असर झाला असता. अच्छा. पण पुऱ्या राज्यामध्ये काय देशामध्ये चित्र बदललं, मग त्याचं श्रेय नवनीत राणालाच द्यावं लागेल आपल्याला. अच्छा. हो. पण याच्यानंतर तुम्ही मतदारसंघात पुन्हा कसे ऍक्टिव्ह झालेला आहात? ना माझं काही आमदार व्हावं आणि मग आपण ते हे केलं पाहिजे असं काही फार त्याच्यावर लक्ष नसते. बरं. मी आमदार असल्यानंतर महाराष्ट्रभर फिरलो. बरोबर. प्रत्येक तालुक्यात महाराष्ट्राच्या. मला एक फक्त त्याच्यामध्ये विचारायचं आहे की तुम्ही निवडणुकीच्या आधी राज्यावर फिरले, हे जरा तुमच्यासाठी चूक ठरली का? हा, होऊ शकतं ना. आता काय चुका अनेक होऊ शकतात. बरं. पण बटेंगे कटेंगे हा जो मूल मंत्र दिलेला आहे. बरं. भारताच्या 2ऱ्या-3ऱ्या आझादीचा. बरं. हा मुद्दा तुमचा मला पटला, पण त्याच्यात काही वाद नाही. तो बटेंगे कटेंगे मध्ये 3री-4थी आझादी वगैरे हे जे बरोबर आहे, हे मात्र गोष्ट खरी. बरोबर. आता बटेंगे कटेंगे मध्ये शेतकरी कटला काय तो हिंदू नाही आहे, मजूर कटला तो हिंदू नाही, फक्त भगवा झेंडा घेऊन कटला तोच हिंदू होतो या देशामध्ये. ओके. पण तुम्हाला असं नाही वाटलं का, ठीक आहे जर मतदारांचं वारं फिरतंय त्या बाजूने हिंदुत्वाच्या बाजूने, तुम्हाला नाही वाटलं की हिंदुत्व? गेल्या 20-25 वर्षापासून अपक्ष लढतोय. बरं. आणि स्वतःच्या बेसवर. बरं. मला बरं आबा असताना त्यांनी पण म्हटलं होतं पाठिंबा घे, आमचे कोण उभा राहा. म्हटलं आबा मी आयुष्यभर कुठल्याही मोठ्या पक्षाचा पाठिंबा घेणार नाही. बरं. स्वतः लढेल, स्वतः निवडून नाही आलो तर आमदार बच्चू कडू म्हणून मी सगळ्यांना उरून पुरू शकतो, एवढी ताकद माझी आहे. त्याच्यानं मला ते फार नाही, असलं तर फार चांगलं, नसलं तर जय रामकृष्ण हरी. लढेंगे. जिल्हा बँकेचं नक्की प्रकरण काय झालं? जिल्हा बँकेमध्ये मला
1 वर्षी सजा कोर्टानं सुनावली. ते आंदोलनातलीच होती. बरोबर. आणि आंदोलनात सजा सुनावली म्हणून आमचे काही जसे घार टपली असतं मासावर तसे ते टपलेच होते. आणि त्यांनी ते 1 वर्षी सजा सुनावली, ते पाहिली. आणि मग 1 वर्षाच्या वर सजा असली तर मला अध्यक्षपदी राहता येत नाही. आणि तो त्याच्यावर स्टे होता. स्टे असल्यावर विभागीय निबंधकांना कबूल केलं का पेशरच एवढा आहे. CM ऑफिसमधून फोन आहे, पालकमंत्री फोन करते आहे आणि असं सगळं करून मला निकाल तुमच्या विरोधात द्यावा लागेल. म्हटलं दे, तू तुझं सांभाळ व्यवस्थित. आम्ही कोर्टात गेलो. कोर्टानं आमच्या बाजूनं आता सध्या तरी स्थगिती दिली आहे. पण तुमचं बहुमत आहे का अमरावती जिल्हा बँकेमध्ये? बहुमत काय, बहुमत आमच्याकडे 9 आहे, त्यांच्याकडे 11 आहे. तरी तुम्ही आणि वेळेवर आम्ही 9-11 प्रत्येक मीटिंग मध्ये ते कव्हर करतो बऱ्यापैकी. काही संचालक गैरहजर राहतात, करतात. काही जर तुम्हाला छुपा पाठिंबा आहेच. हा, ओके. कसं काय म्हणजे आता म्हणजे ते भाजपच्या नाकाखातला तो ते केस असेल ते त्यांना जळजळ होत असेल की बच्चू कडू आपलं बहुमत असताना तिथं अध्यक्ष कसे काय? हा, हे भाजपचं बहुमत नाही, तिथं काँग्रेस आहे. बरं. आणि ते सिल्पर सेल सारखं वागतं काँग्रेस तिथली अमरावतीमध्ये. अमरावती मोठा आरोप आहे तुमचा. हा, की भाजपचंच काम करतं ना. बच्चू कडूसाठी भाजप सगळे पक्ष एकत्र होऊन त्याला खतम करण्याचं काम करतात. माझ्या विरोधात विधानसभेमध्ये तेच झालं. भाजपनं काँग्रेसला चालवलं आणि भाजपलाही चालवलं. ओके. एकूण काँग्रेसनं काही मतं घेत काढले, एकूण BJPनं, आणि मधात बच्चू कडूला व्यवस्थित कशा त्याला अडथळा निर्माण करता येईल. बरं. हे प्लॅनिंग गेल्या 20 वर्षापासून ह्या तिहेरीचा फायदा तुम्हाला होत होता ना. पण जेव्हा असे तीन उमेदवार जेव्हा रिंगणामध्ये होते, फायदा हा विषय नव्हता. फायदा म्हणजे तुमच्या विजयामध्ये मी मार फिरत राहिलो. शेवटच्या एका दिवशीच मी अचलपूरला गेलो. म्हणजे माझ्या मतदारसंघात एकच दिवसाचा प्रचार केला मी. बरं. आणि पुऱ्या महाराष्ट्रभर फिरलो. तर त्याचे परिणामही झाले. काही थोडं पाहिजे तेवढं लक्ष देता आलं नाही. ओके. पण नंतर आता तुमचा एवढा जनसंपर्क आहे, तुम्ही लोकांची भरपूर कामही केली नाही तुमचं, तर आता मतदारसंघातल्या लोकांचा रिस्पॉन्स कसा असतो काय? आता पश्चाताप करतात काही लोक, किंवा चांगला माणूस पाडला आपण. आता लोकांना पावली त्याचा विचार होते. पण मी काही त्याला फार महत्त्व देत नाही. माझं काय म्हणणं आहे, लोक म्हणून हा एक वेगळा भाग आहे, मला काय वाटतं ते हा एक वेगळा भाग आहे. बरं. ह्या 2 गोष्टीचा विषय फार महत्त्वाचा असतो. बरं. मी चांगलं केलं म्हणजे लोक चांगलं म्हणेल. आणि जय पराजयासाठी माणूस खचून, छत्रपतीनं कितीकदा तह केले पण राज्य उभं केलं ना. एवढा मोठा इतिहास आपल्या समोर आहे. छत्रपती संभाजीराजांनी जर छत्रपतीचा एक विचार म्हणजे समझोता हा जर घेतला असता तर आज महाराष्ट्राचं चित्र, देशातलं चित्र वेगळं राहिलं असतं. बरोबर. छत्रपती आग्र्याहून सुटकावून आले, बरेचदा तहात काही गोष्टी मान्य केल्या आणि पुन्हा युद्ध प्रारंभ केलं, थांबलेलं युद्ध पुन्हा सुरू केलं. ही रणनीती आहे आणि ते छत्रपतीनं फार व्यवस्थित आम्ही शिकलो आहे त्यांच्याकडून. ओके. ते करू. आणि या तुमच्या पदयात्रेला तुम्ही इतर नेत्यांना कोणाला निमंत्रित केलेलं आहे का? नाही, असं काही केलं नाही. आले तरी. बरं. तुम्ही स्वतः? आमच्या किमान 8-9 पदयात्रा होणार आहे. बरं. ही झाल्यानंतर आम्ही रामायण ते संविधान अशी एक पदयात्रा काढतो. रामटेक ते दीक्षाभूमी नागपूरला. ओके. ते 6 ऑगस्टला सुरुवात होईल. 9 ऑगस्टला दीक्षाभूमीवर राखी पौर्णिमा आहे. त्या दिवशी आम्ही सिंदूर वाहणार आहोत, मोदी साहेबांना देणार आहोत. ते तर येणारच नाही, देवेंद्रजी येणार नाही. त्यांचे मोठे पुतळे उभे करू आणि त्यांच्या हाताला राखी बांधीन आमच्या आत्महत्याग्रस्त महिला, आणि त्यांना सिंदूर देईल. का आता दुसऱ्याचं सिंदूर उधळू नका म्हणजे झालं. अच्छा. तुम्हाला जेवढं सिंदूर सीमेवरचं महत्त्वाचं आहे ते असलंच पाहिजे. पण एका वर्षात 1000च्या वर शेतकऱ्यांना आत्महत्या केलं, त्याला कुंकू पुसावं लागतं फक्त सरकारच्या धोरणामुळं. महायुती सरकार आल्यानंतर आता किती शेतकऱ्यांची आत्महत्या झालेल्या आहेत? 1000. तेच सांगतो मी. 6 महिन्यामध्ये 1000 शेतकरी. त्यांचा बेसिक प्रॉब्लेम तुम्ही म्हणता तसं पिकाला भाव नाही, हा बेसिक प्रॉब्लेम. लूट. तुम्ही सांगा काय देशामध्ये चांगलं आहे, तुम्ही तरी सांगा बरं एखादं, का तुम्ही ज्याच्यावर गेल्यानंतर प्रसन्न वाटतं बाबा. लोक म्हणतात समृद्धी मार्ग दाखवतात, मुंबईचा सीलिंग. सीलिंग दाखवतात तुम्हाला खूप चांगलं वाटतं. वंदे भारतची रेल्वे दाखवतात, नाही का, समृद्धी महामार्ग तुमच्या आपल्या. आणि बेसिक काय आहे तुमचं, आमचं बेसिक काय आहे, इथं एज्युकेशनमध्ये विषमता आहे. 20 फेरलं. श्रीमंताचं पोरगं वेगळ्या शाळेत, गरीबाचं पोरगं वेगळ्या शाळेत. श्रीमंताच्या पोराला वेगळा उपचार, गरीबाच्या पोराला वेगळा उपचार. पण त्याला तुम्ही एकटे बच्चू कडू काय करणार असं आमचं म्हणणं आहे. एकटे असा प्रश्न विचारणं म्हणजे मला तर चुकीचाच आहे. काही करू शकतो बच्चू कडू.
कुछ भी कर सकता है, असं कसं काय म्हणता तुम्ही? हम भगत सिंग भी बन सकते. पण कोणत्या पक्षात जाणार नाही, कोणत्या पक्षात का जायचं का? कारण काय? तुम्हाला आपोआप केडर मिळेल, तुम्ही तिथले नेते व्हाल, तुमचे नेतेवासाठी असतं तर मग आता 20 वर्ष कशाला मी तुमचे प्रश्न काय असतील, तुम्हाला ज्या प्रश्नासाठी मांडायचं आहे त्यासाठी तुम्हाला योग्य व्यासपीठ मिळेल. 20 वर्ष कशाला पागलपणा केला असता मी? मला जर नेतेच व्हायचं असतं, मंत्रीच व्हायचं असतं, कशाला पागलपणा केला असता? ओके. तुमचा जो एक महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही शिक्षण राज्यमंत्री होता आणि आता जो हिंदीचा जो GR आहे आता आलेला हिंदी सक्तीचा, तेव्हा खरोखरी तुमच्या खात्यानं माशेलकर समितीचा अहवाल स्वीकारला होता का? आणि पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय तुम्ही शिक्षण राज्यमंत्री असताना झालेला होता का? काय होतं, राज्यमंत्र्याकडे सगळ्या फाईल येत नाही. बरं, तुम्हाला माहिती असेल तर सांगते. आजही राज्यमंत्री तेच बोलतात का एवढे मोठे निर्णय होते, आमच्या खात्याचे निर्णय आम्हाला माहीत होत नाही आणि पेपरात झाल्यावर माहीत पडतं शासन निर्णय झाला म्हणून. ओके, ही वस्तुस्थिती आहे. त्या काळात साधा कॅबिनेटमध्ये बसण्याचा अधिकार सुद्धा राज्यमंत्र्याला नाही. म्हणजे कधी कधी तर परवडला तो आमदार आहे, कमसे विधानसभेत बोलता तरी येतं. हे तर विनाकारणचं खापर फोडलं जातं ना. म्हणजे बंदूक चालवली दुसऱ्यानं आणि आरोपी केला तिसरा, असते राज्यमंत्र्याची अवस्था आहे. विचारा तुम्ही सगळ्या राज्यमंत्र्याला काय अवस्था आहे. ओके, मी त्या काळात भांडून काही निर्णय घेतले होते, पण त्याच्यावर कॅबिनेट मंत्र्यानं स्टे दिला. ओके, राज्यमंत्र्याच्या निर्णयाला. कारण एकतर आम्हाला काय आहे, मला एक हे आली होती का बा तुम्हाला काय राज्य शिक्षण मंत्री म्हणून काय काम आहे, तुम्ही चपराशी आणि क्लर्क यांच्या बदल्या करू शकता. बरं, आणि तुम्ही आझाद मैदानावर जर उपोषण असेल तर तिथं भेट देऊ शकता. ही तुमची जबाबदारी. हे आमचं ते काय म्हणतात कामाचं आहे, माझ्यावर जपून ठेवलाय मी. तुमचे केसर कसे तेव्हा तुमचे नाही गायकवाडा वर्षा गायकवाड. ओके ओके ओके. आणखीन काय जबाबदारी होती महत्वाची? मीटिंगा पण आम्ही म्हटलं तर ते लावायचे आणि ते इतिवृत्त कन्फर्म करायला आम्हाला कॅबिनेट मंत्र्याकडे झालं. मीटिंग मी घेणार. बरं, इतिवृत्त कोण कन्फर्म करा? कॅबिनेट. ओके. आम्ही फक्त काय आहे, म्हणजे तो फळा भरला का तो पुसून काढायचा, तो लिहायचा, पुन्हा मी कॅबिनेट मास्तरला विचार, मास्तर बरोबर आहे, मुख्याध्यापक साहेब हा बरोबर आहे, ठीक आहे मग ठेवा. काय सगळ्याच राज्यमंत्र्यांच्या असे झालाय. तुम्ही आझाद मैदानावर किती वेळा गेले मग तुम्ही? मी त्या विनावर्धन शिक्षकांसाठी गेलो होतो. ते 40%, 50%, 60%. बरोबर. ते एक बिचारे दरवर्षी टक्केवारीत आहे शिक्षक. म्हणजे मोठा दुर्दैवी गोष्ट आहे. शिक्षकासाठी टक्केवारी म्हणजे जशी ठेकेदार आहे ते. बरोबर. आणि तुम्ही काय दुर्दैव आहे का शिक्षण विभागातच हे सगळे गोंधळ आहे. बरोबर, खरी. म्हणजे विनाअनुदानित शिक्षक, अनुदानित शिक्षक, टक्केवारी. आता तुमच्या याच्यामध्ये अमरावती किंवा नागपूरमध्ये पण बेकायदा अशी शिक्षक भरती झाली सगळी. म्हणजे जागा प्रत्यक्षात कमी विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षक जास्त बसवले. नागपूरमधलं ते प्रकरण फार काय विशेष आहे काय? राज्यात सर्रास सुरू आहे. हो, मुंबईतच सुरू आहे. मुंबईत नाही का? तुम्हाला मी सांगतोय, मंत्रालयापासून एक शाळा आहे, ती शाळा महिन्याला 2.5 लाख रुपये घेतं. बरं, मुलांकडून. ओके. आणि आम्ही तिची तक्रार केली होती तर काहीच झालं नाही. उलट सगळा म्हणजे आता सांगायला नको, खूपच अडचणी आहे. हे काय अंधाधुंद आहे. मी तुम्हाला सांगतोय, या देशातल्या शेतकऱ्यांना शेती विकली पाहिजे. गरिबाच्या पोराची शाळा सगळ्या संपल्या पाहिजे. एकही गरिबाची शाळा राहणार नाही. म्हणजे मरून त्याला गहाण घेऊन ठेवून शेतं विकून शिक्षण घेतलं पाहिजे. ही व्यवस्थित षडयंत्र आहे. आणि हे सार्वजनिक रुग्णालय ना तुमच्या इथं ते एका PAची पत्नी मरण पावली. हे याच्यावरून काय निष्पन्न होते बघा. हे सगळे सार्वजनिक रुग्णालय बंद झाले पाहिजे आणि प्रायव्हेट सुरू झालं पाहिजे. मग हे आत्ता जे प्रायव्हेट आहे हे नाही, अदानी अंबानीचे प्रायव्हेट. म्हणजे 5 जिल्ह्या मिळून एक मोठी चांगली शाळा राहील अदानी अंबानीची. बरोबर. आणि ती व्यवस्था तोच तिथल्या शाळा शेती पण विकत घेईल, ते शाळा पण सुरू करेल, तोच हॉस्पिटल सुरू करेल. लुटीचे तंत्र. काय दुर्दैव आहे देशामध्ये का मोदीजी सारखा 56 इंचवाला माणूस या देशातली एक शाळा चांगली नाही करू शकली. हो, देशाच्या जगाच्या व्यासपीठावर 500 विद्यापीठामध्ये या देशातलं एक विद्यापीठ नाही आहे.
याच्यावर कोणी बोलायला तयारच नाही आहे. ओके. तुम्हाला वंदे मातरम आठवते? वंदे मातरम म्हणाची आमची सगळी मानसिकता तर काय आहे ते तर तपासा ना. किती धार्मिकता छळणार तुम्ही, आणि त्या धार्मिकतेच्या नावावर किती लूट करणार लोकांना, किती लोकांना मारणार. ज्याला 2 पाय नाही त्याला 1500 रुपयानं चालतं का? होतं त्याचं, भागतं असं वाटतं तुम्हाला? 1500 रुपये महिन्यात महागाई मग 8व्या वेतन आयोगालाच आहे. आपण दिव्यांगाला महागाईचा काहीच झळ पोहोचत नाही. ज्याला 2 डोळे नाही, त्याला बोलता येत नाही, त्याच्यासाठी एखादा निर्णय चांगला सांगा ना तुम्ही मला. एकल महिला आहे, विधवा महिला, काय अवस्था आहे हो? त्याचा बाप आत्महत्या करून मेला, त्याच्या पोराच्या शिक्षणासाठी उरलेलं वावर विकावं लागतं. ह्या देश पाहिजे आम्हाला? एका इकडे सीलिंग काय काय असेल, मेट्रो असेल. आताचं पुरवणी बजेटमध्ये तुम्ही सांगतोय अर्धी पुरवणी बजेट याच्यावरच आहे, बांधकामावरच आहे. नगरविकास, ग्रामविकास, बांधकाम. बरोबर, खरी गोष्ट आहे, महत्त्वाचा मुद्दा आहे. कुठं गेले पैसे या ज्या टेंडर प्रोसेसमध्ये? कारण हे पैसे टेंडरमध्ये होणार आहे. टेंडरमधला पैसा जाणार कोणाच्या खिशात? बरोबर. ही लुच्चीगिरी नाही वाटत? ओके. आता हे तुम्ही उपोषण करताय, जरांगे पाटलांचा काही सल्ला घेणार का? उपोषण कसं करावं, काय कसं? मी 6 वेळा उपोषण केलं आहे. अच्छा. मला काय, मी PhD आहे, चला माझ्या एवढं तर उपोषण कोणच केले नसणार. सर्वात लॉंगेस्ट उपोषण किती दिवसांचं होतं? 11. आणि मग त्यानंतर तुम्ही काय पथ्य पाणी काय पाळता की नाही? हा, तर काय कसं आहे, आखरी तुम्ही एक सांगा, छत्रपतींना तुम्ही असं विचारलं असतं किंवा बाबासाहेबांना विचारलं असतं किंवा महात्मा फुलेंना विचारलं असतं का एवढे सगळे गोऱ्यासोबत तुमच्यासोबत अधिक? हो, नाही, ते आहे. तुम्ही काळजी म्हणजे तुमच्या तब्येतीनंतर काळजी कसं आहे, काळजी आंदोलन तर प्रत्येकाला काय काळजी घेतच माणूस. आखरी आता आम्हाला लगेच असं वाटलं का मी जर आता पदयात्रा काढली नाही तर हा जो उभा राहिलेला जो वातावरण आहे ते कमी होणे म्हणून मला पदयात्रा. दुसरी गोष्ट महत्वाची, तुम्हाला सरकारने आश्वासन दिलं, तुम्हाला त्या कमिटीमध्ये घेतलं, मग तुम्ही पदयात्रा का काढता असा प्रश्न येऊ शकतो ना. घेतलं पण निर्णय होत नाही ना. कसं आहे, ताट वाढलं पण खाऊ देत नसन तर त्यासाठी आंदोलन करावं लागेल. त्या कमिटीची बैठक तरी झाली का? आता 3 तारखेला आहे बैठक. काय त्या बैठकीमध्ये काय अजेंडा काय ठरलाय? अजेंडा आता सगळे मेंढपाळापासून मच्छीमारापासून आमचे 17, 18, 20 विषय आहे दिव्यांगासह. त्यातला मूळ विषय होता दिव्यांगाचं मानधन वाढलं पाहिजे आणि कर्जमाफी. ओके. आणि मेंढपाळांना त्यांच्याजवळ जमिनी चाराला त्यांना शेती उपलब्ध करून दिली पाहिजे, फॉरेस्ट किंवा E-क्लासची, ते 4 महिन्यासाठी. मच्छीमारांचं पण तेच आहे. म्हणजे आता मच्छीमारांमध्ये लहान छोटे मच्छीमार मरत आहे आणि सगळे मोठे मच्छीमार हात धुत आहे. त्याच्यात सगळे आमदार खासदार दिसन तुम्हाला पार्टनरशिपमध्ये. म्हणजे सगळे मिळूनच खायचं आहे व्यवस्थित, आणि ते तुम्हाला लुटूनच खायचं आहे. नुसतं खायचं नाही तर लुटून खायचं आहे. हा, लुटून खायचं व्यवस्थित. म्हणजे बकऱ्यावर एवढा सुरा मारायचा का त्याला माहीतच नाही. आणि त्याच्यासमोर काय ठेवलं आहे, त्या बोकड्याच्या समोर हिंदू आणि मुसलमान ठेवला आहे. त्याच्यानं तो काय म्हणतोय, मार अधिक जोरानं चालेल, पण हे वाचलं पाहिजे बरं सगळं. बरोबर, अशी व्यवस्था करून ठेवली. ओके. पण तुम्ही जेव्हा समृद्धी मार्गाने ये जा करता तेव्हा तुम्हाला वाटत नाही का थोडंफार काहीतरी बरं झालंय, चांगलं झालंय? मी येत नाही जास्त. तो काय श्रीमंताचा रस्ता आहे ना, 2000 रुपये भरावं लागतं. आणि त्या खालचा रस्ता गरीबाचा आहे, टोलच नाही आहे. 2 रस्ते आहे. श्रीमंताचे रस्ते ते खड्ड्याचे आहे, आणि नाही श्रीमंताचे रस्ते म्हणजे श्रमोद्धी. इकून तिकून हवा, गार, थंडी, मस्त मदत व्यवस्था सगळी आले श्याम असं फॉरेनमध्ये गेल्यासारखं. त्याच्या खाली गेलो का मग पडलेले घरं, सगळी लुटलेली अवस्था. असे 2 रस्ते आहे या देशात. एक गरिबाचा रस्ता वेगळा आहे आणि हा श्रीमंताचा रस्ता वेगळा आहे. ओके. तुमची जी प्रहार संघटना आहे की तुम्ही ते नंतर राजकीय पक्ष म्हणून पण तुम्ही चालवता, तर त्याची सध्याची अवस्था काय आहे? कसं आहे, आमची अवस्था सध्या काही फार चांगली असं नाही आहे. कारण आम्ही धार्मिक आणि जातीचे मुद्दे घेत नाही. आणि धर्म जातीशिवाय पक्ष मोठा होऊ शकत नाही. त्याला पैशाची जोड पाहिजे, धर्म पाहिजे, भगवा पाहिजे, हिरवा पाहिजे, निळा पाहिजे, नाही तर OBC किंवा मराठा पाहिजे. हे 2-3 मुद्दे घेतले तरच तो जगू शकते. पण आम्ही त्याची पर्वा करत नाही. आम्ही ह्या सगळ्या जातीतला गरीब घटक पकडतोय. त्या गरीबापर्यंत पैसे गेले पाहिजे. अदानीच्या खिशातला जाणारा पैसा आम्ही घरकुल योजनेमुळं जे 1.25 लाख भेटत होते गावातल्या लोकांना ते 2 लाख केले. मला आनंद एकच आहे का सत्य जरी नसलो पण सत्तेतल्या लोकांना लात मारून माझ्या गरीबापर्यंत ते 75,000 रुपये मी दिले. ओके. आम्ही पैसा नेतोय, हे साले काय करतात, झेंडा देऊन सत्ता कमावतात. आम्ही ह्या सत्ता झेंडा घेऊन कमावतं त्या गरीबापर्यंत
न्यायचं काम करतो, पैसा नेण्याचं काम करतो. तुमच्याबरोबर जे आमदार होते 2019 निवडून आलेले ते तुमच्याबरोबर का राहिले नाहीत? राजकुमार होते ना, ते मदत गेले होते, मग त्यांना अधिक तिकडे तिकीट भेटले नाही, ते पुन्हा इकडे आले आमच्याकडे. आले का तुमच्याबरोबर? हा आले. तुमच्या आंदोलनात होते का? होते. पुढे पण असणार? भेटाले होते. तर त्यांना प्रत्येकाला मी आंदोलन करत होते पट्टे असं नाही आहे ना. ओके. कारण हे आंदोलन काही सोपं थोडं आहे. आले जय भवानी बच्चू कडू तुम आगे बढो हम तुम्हारे उपाशी राहावं लागतं इथं. डॉक्टर म्हणे उपाशी राहिलं, जर बरेच डॉक्टर मध्ये दिवसातून 4 डाव तरी जेवलं पाहिजे. आम्ही 7 दिवस जेवलो नाही, म्हणजे तुमच्या ज्या व्यायाम आहेत त्या तसे चपटक्या होईल. ते भिडण कुठं एक आले. तुमच्या मिसेस तेव्हा तुमच्या आंदोलन भाषण फार गाजलेलं होतं, मग त्या पण त्याच्यात ऍक्टिव्ह आहे तुमच्यासारखे? कसं आहे ती राजकारणात ऍक्टिव्ह नाही, पण ती आध्यात्मिक क्षेत्रामध्ये PhD झालेला आहे. बरं. गुलाबराव महाराजच्या याच्यावर, आणि तिचा खूप सपोर्ट आहे. बरं. तिची हिंमत आहे. आणि नैना निवड माझ्यासाठी बायकोच नाही तर ते मित्र पण आहे. बरं. ती एक माय म्हणून आहे, ते गुरु म्हणून पण आहे. ओके. बायकोला गुरु मानणे फार मोठी गोष्ट आहे. हा, मग काय हरकत आहे? हा, मग चांगली गोष्ट आहे, म्हणजे मोठ्यांनी चांगली दुनियाची गोष्ट आहे. पण काय त्यांच्याकडनं काय सल्ले घेता? बऱ्याच गोष्टी म्हणजे कधी कधी एखाद्या दिवस बोलताना मी फार चिडून बोलायचं कधी कधी, किंवा मारायचं, तर ते सांगायचं का ही काही आपल्याला चांगलं नाही आहे. ओके. थोडं कमी केलं. अच्छा. मारणं कमी केलं. बायकोला मारत नव्हते ना? नाही. ते काय गुरु मानणार कसं काय? आतापर्यंत किती लोकांना तुम्ही मारलंय? जरी 70-80 लोकांना, अधिकाऱ्यांना, कलेक्टर, सचिव, उपसचिव. अनेकांना वाटतं की बच्चू कडूंचा ह्या पटतं का? बच्चू कडून आमदार आहे, तुम्ही आहे, तर तुम्हाला पटतं का असं मारण करणं? तुमचं असं म्हणणं आहे बा, अफजल खान कट्यार घेऊन आला होता, छत्रपतीने उभं राहिले पाहिजे होतं. तेव्हा तुमच्याकडे आयुध आहेत ना, तुमच्याकडे आयुध आहेत ना. मारलं कोणाला ते तुम्ही तपासा. आयुध ज्यांना पाडले नाही त्याला असं प्रत्येक जण मारू लागला तर तुम्ही एक सांगा, उद्ध्वस्त करताय. तुम्ही एक सांगा, एक शासन निर्णय आहे आणि तो शासन निर्णय पायाखाली ठेवून काम करत असत तर तुम्ही काय कराल? वरिष्ठाकडे तक्रार केली मी, त्याच्या तक्रारीने काही झालं नाही तर काय कराल? कोर्टात जाईल. कोर्टाने काय केलं नाही तर मग याचा अर्थ मीच चुकलो असं समजेल ना. कुठे ते व्यवस्थित मग तुम्ही शांत राहा. हो बाबा, हे आता असं चालू ठेव. त्याच्यात हा संवाद फरक आहे आपल्या दोघांमध्ये. तुम्ही ते मान्य केलं, आम्ही ते मान्य केलं नाही, हा फरक आहे. ओके. हां. पण त्याच्यामुळे होतंय काय की बुवा की बच्चू पुढे पायाखाली शासन कायदा ठेवणं त्याच्यात काही नाही होत, त्याच्यात चांगलं होतं असं म्हणायचं आहे का तुम्हाला? तसं नाही, पण त्याला वेगळी आता काय म्हणायचं तर तुम्ही अगदी आमदार असाल सुद्धा पण लोकांवर हात उगारलेले आहेत. हा, मग उचलणारच ना. जेव्हा जर सामान्य माणसाचं नुकसान होत असेल, तुम्ही सांगा, अपंग कायदा आहे 1995चा, आशिया खंडानं मंजूर केला, भारत सरकारनं तो 98ला स्वीकारला, राज्यानं 2000ला. 2000 पासून कायद्याचा एकही शासन निर्णय नाही. काय केलं पाहिजे? कोर्टात गेलं पाहिजे. हा, कोर्टातही गेलो आपण, कोर्टाने निकाल लावला तरी काही झालं नाही. मग काय केलं पाहिजे? आंदोलन केलं पाहिजे, मोर्चे काढले पाहिजे. मोर्चात कोणी आलं नाही तर मग काय केलं पाहिजे? घरी बसलो पाहिजे. तुम्ही मारहाण त्यांचं मारहाणीवर ठाम विश्वास असलेले ते नेते आहेत. किती लोकांना मारलं म्हणजे तुम्ही आतापर्यंत? कानाखाली मारहाण म्हणजे काय? मारलं म्हणजे आम्ही त्याला आमच्या पद्धतीनं त्याला, तुम्ही मारलं म्हणता पण आम्ही त्याला असं म्हणतो का भाऊ समजवलं त्याला. पण याच्यामुळे तुमचं राजकीय करी पण धोक्यात येऊ शकतं ना, जर 2 वर्षापेक्षा जर 350 गुन्हे दाखल झाले ना. 350 गुन्ह्यामध्ये आज आमची अवस्था काय असं आमची आम्हाला माहिती. आजही कोर्टातूनच आलो मी. अच्छा. महिन्यात किती वेळा कोर्टात जावं लागतं? 5-6 डाव. अच्छा. अमरावतीचे काय इतर राज्यात सगळ्या इकडे शाखा आहे. सगळ्या केसेच्या शाखा सगळीकडे आहेत. 350 गुन्हे तुमच्यावरती. तुमचं निवडणुकीमधलं ॲफिडेविट बरंच मोठं होत असेल. 4 पानाचं आहे ते. 4 पानात प्रत्येक गुन्हा तुम्हाला, गुन्ह्यांचं प्रत्येक गुन्हा तुम्हाला दाखवायला सांगत असतं. म्हणूनच तर पडलो ना. जास्त गुन्हे दाखल झाले का नाही शेतकरी मजुरांसाठी. ओके. यातला वैयक्तिक हिताचा कोणताच गुन्हा नाही? एकही गुन्हा नाही. एक गुन्हा असेल तरी राजीनामा देऊन देईन बच्चू. अच्छा. राजकारणाला राजीनामा देऊन. ओके. सगळे गुन्हे असे तुम्ही म्हणता आंदोलनाचे आणि लोकांच्या याच्यासाठीच हे घेतले. आता ते सोमवारी अधिकारी हजर नाही राहायचे तर मग मी खुर्ची आणायची, चौकात हर्रास करायचे. कार्यालय जर नाही आहे अधिकारी तर हर्रास करून टाकायचं. ते विकायचे ते पैसे भरून टाकायचे सरकारी याच्यात. मंत्री असताना पण तुम्ही असंच करायचे? हा, बरेच डाव केले. 2-3 गुन्हे तर मंत्र्याच्या वेळेसच आहेत चालू. हे मंत्री असताना गुन्हा दाखल होण्याचं दुर्मिळ प्रकरण असेल.
मला वाटते दुर्मिळ असू शकते, मला काही अभ्यास नाही त्याचा. बरं, का मंत्र्याच्या फोनवर काम होतं असं म्हणतात, मग तरी तुम्हाला हात का उघडावा लागला? कसं आहे, मी या सिस्टीममध्ये एकटाच निवडून आलो. बरं. एक होता तोही म्हणजे तुमचा राजकुमार. कसं आहे, माझ्या एकट्यावर जर सरकार बनलं असतं तर मला फोनच काम झालं असतं. बरं. पण मला असण्या नसण्यामध्ये बा असू द्या एक हातचा एक, अशी एक अवस्था होती उद्धव साहेबांच्या सरकारमध्ये. बरं. आणि ते मी त्यांना पहिला पाठिंबा देणारा माणूस. बरोबर. पुऱ्या याच्यात बा उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे, अपक्षामधला पहिला पाठिंबा मी त्यांना दिला 2 नाही झाला. त्याच्यातून त्यांनी मला राज्यमंत्री केलं. पण सिस्टीम तुम्हाला माहिती आहे कशी झाली आहे. नागपूरच्या सगळ्या खाजगी शाळेवर किमान 100 कोटीची वसुली लावली होती. ते सगळे कोर्टात गेले आणि आमच्या काही लोकांनी त्यांना मदत केली. नाही तर मी सगळे पैसे पालकांना वापस देणार होतो, जास्तीची फी आकारली म्हणून. ओके. पण नाही झालं ते. आता कोर्ट, न्यायालय. 2024च्या निवडणुकीनंतर तुमचं आणि देवेंद्र फडणवीसांशी काही बोलणं झालं की नाही? मी फडणवीस साहेबांसोबत जास्त काही बोलत नाही. बरं. तर कधी कधी बोलताना जास्त बोललं तर ते म्हणजे त्यांनी फोन केला नव्हता तरी तेव्हा त्यांनी सांगून दिलं मीच फोन केला होता म्हणून. खरं की काय? खरंच. हे तुम्ही आता इतक्या वर्षाने का सांगताय? आता तेव्हा वाटलं प्रकरण चालू होतं, कशाला आपण तोंडावर पाळायचं म्हणून. गोवा हॉटेलसाठी त्यांनी फोन केलेलाच नव्हता. म्हणजे ते म्हणतात माझाच पहिलाच फोन केला आणि माझ्यामुळेच ते गेले. हे काही खरं नाही आहे. कोणाच्या फोनमुळे गेले ते तरी सांगा. फोनमुळे गेलोच नाही हो. तुमचा तो दिव्यांग मंत्रालयामुळेच गेलो. पण नंतर तुम्हाला मंत्रिपद केलं नाही याची पण तुमची नाखुशी होतीच की, नाराजी होतीच की? दिव्यांग मंत्रालय नाराजी गिराजी नव्हतंच. मंत्रिपद आमदारपेक्षा तुम्हाला बच्चू कडू अजून कमी वाटतं का? तुम्हाला वाटते आम्ही मंत्री झालो पाहिजे म्हणून? व्हायला पाहिजे तुमच्यासारख्या. सिस्टीम सुधारेल ना. मग सिस्टीम इथून जेवढी सुधारतं सिस्टीम सुधारेल ना. इथं बसून जे सुधारतं ना. बरं, या उपोषण काळामध्ये एकनाथ शिंदेने तुम्हाला फोन केला का? उपोषण सुटल्यावर केला होता. उपोषण सुटल्यावर काय फोन करून आधी का नाही केला? ते एकनाथ आहे ना, ते आमचे नाथ होऊ नाही शकले, हाच मोठा वांदा आहे. तुम्ही त्यांची साथ सोडली असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही जर व्यवस्थित ऍडजस्टमेंट केली असती, दोघांना आमने सामने बोला, मग आपण करू. कोणाची साथ सोडली तर. अच्छा, काय घडलं नक्की? नाही घडलं काही नाही. आम्ही तेच केल्या होत्या, मागण्या केल्या होत्या. मी संभाजीनगरला मोर्चा काढला होता, त्याच्यात ह्याच मागण्या होत्या आमच्या. बरं. तुम्ही मुख्यमंत्री आहेत, यातला काहीतरी करा. नाही केलं त्यांनी. पण त्याच्यातनं तुमची महत्त्वाकांक्षा जागृत झाली होती. तर तुम्हाला असं वाटलं जर अस्थिर सरकार आलं तर आपले 10-12 आमदार आपल्याकडे असावेत, मग आपण काहीतरी थोडंसं आपल्याला चांगलं मंत्रिपद मिळेल, चांगलं पद मिळेल, असा तुमचे पण डावपेच होते की नाही? मला असं वाटते हे ज्याच्या डोक्यात नसन त्यानं मूर्खपणानं राजकारण करावं नाही. त्याला असं वाटतं माझ्या पार्टीचे काहीच आमदार होऊ नये, मी पण आमदार राहू नये, असं कोणाला वाटतं का? नाही, तो नाही, तो वाटलं पाहिजे, तो नाही मुद्दा. ते तुमच्या डोक्यामध्ये होतं आणि मग तो राग एकनाथ शिंदे नाही असं माझं म्हणणं आहे. नाही असं कसं नाही. आम्ही तुम्ही तुमचं करावं, त्यात काय मुद्दा नाही. युतीचा प्रस्ताव पाठवला नाही. आमचं तुटलं निवडणुकीच्या अगोदरच. आमच्या काही मागण्या, आम्ही संभाजीनगरला एवढा मोठा मोर्चा काढला, त्याच्यावर बैठक घेऊन निर्णय व्हायला पाहिजे होतं, ते नाही घेतलं. तेव्हाचे तुम्ही पाहा ना माझे बाईट वगैरे. त्यांनी खरंच उपोषण वेळेस कुणीच फोन नाही त्याच्या शिंदे शिवसेनेपैकी कुणीच फोन नाही केला तुम्हाला? ते राठोड आले होते, संजय भाऊ. बरं. ते आणि सावंत साहेब आले होते. बरं. मुळात काय आहे, सध्या तुम्हाला माहिती आहे राज्य सरकार कसं चालतंय सांगा. मोदीजी सारखं चालवलं जात आहे. आता मोदीजी कसे चालवते त्याचं स्पष्टीकरण द्यायला पण राजकारण तुम्हाला कोणी मित्र आहेत की नाही, म्हणजे मोठ्या नेत्यांपैकी, असं मी विचारतो. तुम्ही असं जर सगळ्यांशी राहणार आहे, तुम्ही सांगा. अशी दोस्ती होते का? सामान्य माणसाचा आवाज हा नेहमी उठवायचा आपण. साध्या गोष्टीचा मला सकाळपासून एवढे मॅसेज येतं, बच्चू 6 महिने झाले पगार नाही आला, कोणी म्हणतं बियाणं भेटलं नाही, कोणी हे नाही. रोज चिडे असं वाटतं जाऊन एखाद्याला ठोकूनच द्यावं, म्हणजे थोडंसं याच्यावर लक्ष वेधलं जाईल. आणि तुमचे मीडियाचे कॅमेरे काही तिथं जात नाही. तुम्ही सांगा, एक बातमी सांगा कुठल्या मीडियामध्ये का 8 महिन्यापासून MRHS मध्ये काम करणाऱ्या मजुराला मजुरी योजनेचे नाही, कामाचे पैसे भेटले? ब्रेकिंग झाली का? नाही झाली. 7-7 महिने दिव्यांगांना पैसे भेटले नाही, ब्रेकिंग झाली का? एकल महिलांना पैसे भेटले नाही, ब्रेकिंग झाली नाही. आजही हॉस्पिटलची मधली जे व्यथा आहे किंवा तिथली जे लूट आहे, म्हणजे तुम्ही जर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पाहिलं
तर त्याचं असणारं मेडिकल तिथून घ्या मेडिसिन आणि बाजूनं घ्या. किती पैशाचा फरक आहे पाहिलं का कोणी? नाही पाहत. नाही, कोणाची याची गरजच नाही आहे. कारण धर्माच्या झेंड्यामध्ये जर मी निवडून येत असन, पैशाचा प्रभाव आणि झेंड्याचा जो विषय आहे, धर्म आणि जातीच्या प्रभावाखाली न येण्याचं तुमचं कारण काय? तुमच्यावर कोणाचा संस्कार आहे? गाडगेबाबाचा आहे, छत्रपतीचा आहे, तो आधीपासूनच आहे तो. हां, बाबासाहेब आंबेडकर आहे. त्यांनी एका जातीचा विचार केला असता तर मग काय राहिलं असतं. बाबासाहेबाचं एक वाक्य फार चांगलं आहे, मी पहिले भारतीय आहो आणि नंतर सुद्धा भारतीय. आम्ही भारत म्हणून जगलो पाहिजे ना. आम्ही धर्म म्हणूनच जगत असाल तर भारत शिल्लक कुठं राहील. त्यामुळं आपला जो परत मूळ विषय की मैत्री अशी कोणाशी तुमची होऊ शकत नाही. होली तर तुटल्याशिवाय राहत नाही. त्यानं मला तसा काही म्हणजे माझा स्वभाव गुणही नाही आहे. अच्छा, मैत्रीचा काही माझा स्वभाव गुण नाही आहे. पण जे जरी नसला तरी आता तुम्हाला जे राजकीय सोयरीक समजा कोणाशी करायची असेल, राजू शेट्टी असतील, इतर कोणी नेते असतील, पण त्यांच्याशी जर तुम्हाला जुळून घ्यावं लागेल. सोयरीक मुद्द्यावरच झाली पाहिजे. जसं आता मला आनंद वाटला का मराठीचे काय होणार, तर मराठीच्या मुद्द्यावर दोघं भाऊ एकत्र झाले, हे चांगली गोष्ट आहे. बरं, पण फक्त राजकारण निवडणूक महानगरपालिकेपुरते ते फक्त एकत्र झाले असते तर ते माझ्यासाठी काही फार महत्त्वाचं राहिलं नसतं. ओके, माझं असं मत आहे. पण तुम्हीच त्या हिंदी सक्तीला तुम्ही ठामपणे विरोध नाही केला, म्हटलं शिकू द्या की मुलाला किती पण भाषा शिकता येतं. मला असं वाटते, पण ते बरोबर आहे का पहिलीपासून नको 5वी पासून केलं. 5वी पासून आहेच ना आपल्याकडे, म्हणजे लोकांना 5वी पासून काही विरोध नाहीच आहे ना. त्यामुळे तो पहिलीपासूनचाच लोकांना कसा आहे, आखरी त्या अस्मितेचा विषय आहे. खरी मराठी बाणा बरोबर. आणि देशामध्ये तुम्हाला माहित आहे धार्मिक कट्टर, गर्व से कौम हिंदू आहे, गर्व से कौम मुसलमान आहे, गर्व से कौम बौद्ध आहे, मराठा आहे, ओबीसी आहे. याच्यात फक्त असं म्हटलं तर आमदार येते ना. हो, खरी गोष्ट आहे. फक्त बोला लागते. हो, याच्यामध्ये काम कुठं करावं लागतं. एकावर तरी गुन्हे दाखल आहे काय कट्टर धार्मिकतेच्या बाबत? कोणावर गुन्हे दाखल आहे? कोणावर? हे सगळे नेते झाले, यांच्यावर कुठं गुन्हे दाखल आहे? कट्टर धार्मिकतेवर, कट्टर मराठी बाण्यावर आमच्यावर गुन्हे दाखल आहे. आमची जी लढाई आहे ना, ह्या सगळ्या जाती धर्मातला जो अतिशय कष्टकरी आहे त्याला रोज जगण्याचं कसं जगावं हे सगळे उपाशी आहे. आणि लढाईत उपाशी असणाऱ्या लोकांसोबत आहे. बरोबर. त्यांना खूप कठीण आहे. हे काही साधी थोडी आहे. अच्छा, ह्या अशा पाणी नसणाऱ्या डोहात म्हणजे खड्ड्यात आमच्यासारखे मूर्खच उडी टाकू शकतं. बरोबर. इतक्या सिस्टीमच्या विरोधात लढणं काही सोपी गोष्ट नाही, लहान गोष्ट नाही आहे. उलट घरी बसून कॉमेंट्स विरोधात करणं सोपं आहे. खरी गोष्ट आहे. आता काँग्रेसचे जे तालेवार नेते होते, ज्यांच्या सहकारी संस्था आयुष्य काँग्रेसमध्ये गेलं, त्याच्या आईचं त्यांच्या वडिलांचं, ते लोकांना सुद्धा भाजपमध्ये जाऊ लागलेत. ईडी आहे ना, ते सुद्धा तग धरू शकत नाहीत. ईडी आहे ना. खरी गोष्ट आहे. आता अशोकराव काही तुम्ही सांगतो आनंदानं गेले असं, अजित पवार फार खुशीनं गेले असणार. बरोबर. अंदर की क्या बात है कोण बताएगा. खरी गोष्ट आहे. कसं शक्य आहे ते बस सांगणं. बरोबर. तुम्हाला ईडी आणीबाणीच्या नावानं बोंबलतात तुम्ही, पण तुमची जे ईडीच्या नावाची आणीबाणी आहे, तुमचं तर असं आहे काय भाजपवर ईडी नाही आणि ज्याच्यावर ईडी लागली तो तुमच्यात आला तर ईडी गायब. खरी गोष्ट आहे. ही आणीबाणी नाही आहे. तुमच्यावर ईडी लागू शकते का? लावू, आपल्याजवळ इतका पैसाच नाही आहे. असं लोकांना वाटतं बच्चू भाऊंकडे असू शकतो पैसा. हा, जर लावून पाहावं ना, निघालं तर फार चांगली गोष्ट. मला तरी वापस भेटेल नंतर. पण एकूण पुढची 4 वर्ष तुम्हाला विरोधात काढायची आहेत. निवडणूक आता काही लगेच नाही आहेत, तर पुढच्या 4 वर्षाचं तुमचं प्लॅनिंग काय आहे? कसं आहे, आम्ही सैनिकासारखं काम करतोय. बरं. जैसी दुश्मनी आती आहे, जसे प्रश्न येतात तसे काम करतोय. आमचं काही फार प्लॅनिंग किंवा NGO आहे बाबा ते असं चला ते असं काही नाही आहे. जी व्यवस्था आहे आता, कर्जमाफी आहे, बोलले होते ना तुम्ही, मग तुम्हाला द्यावं. ते आम्ही बोललेच नव्हतो. बोलले ना, बोलले ना, कबूल केलं ना. फडणवीस साहेबांनी आमच्या आंदोलनानंतर सगळे बोलायला लागले नाही का अजितदादाला इथं घेरलं. अजितदादा काय म्हणे, कॅबिनेटमध्ये प्रस्ताव आल्याबरोबर कर्जमाफी होईल. बावनकुळे म्हणे 5 वर्षात कधी करू. ते म्हणे नाही, आता आम्ही समिती तयार करतो. फडणवीस साहेब काय म्हणे, काय योग्य वेळी कर्जमाफी करू. हे शेतकऱ्यांच्या रेट्यामुळं आमच्या आंदोलनामुळे ते शक्य झालं. ओके. न बोलणारे लोक बोलायला लागले. जे मातीचे पुतळे होते ते आता हाडामासाचे झाले आणि ते बोलून राहिले. कृषी मंत्री माणिकराव कोकडे म्हणतात किती वेळा कर्जमाफी द्यायची. त्यांच्यावर किती कर्ज आहे पहा ना, त्यांनी किती लोकांचं कर्ज बुडवलं ते पहा. मी ते म्हटलं ना का जेव्हा जेव्हा लुटलं तेव्हा तेव्हा कर्जमाफी द्यावंच लागेल.
बरोबर. या मुद्द्यावरती तुम्ही आणि राजू शेट्टी एकत्रित महाराष्ट्रव्यापी काही धोरण करू ना आपण. शेट्टी साहेबांचं आम्ही एकत्र आहोतच. बरं, आता हे थोडं झालं का बैठकी घेऊन समोरची नीती ठरवू. समोरची नीती ठरवणार. पण तुमचा स्वभाव असा की एकल कोंड्याचा पाहिजे, तुम्हाला एकला चालवणारे आवडतं असं माझं ऑब्झर्वेशन आहे की तुम्हाला असं युती भीती. माझं कसं आहे, मी म्हणजे मला जर रात्री 2 वाजता झोपेतून जाग आला तर मी तेव्हाच सुरू करून देतो. एखाद्याला जर भिनलं तर मी इथे रात्रभर झोपत नाही. त्यानं कोणाची वाट पाहायची आपल्याला सवय नाही आहे. ओके. तुमचा बीपी नेहमी हाय असतो का नॉर्मल आहे? नाही, नॉर्मल मध्ये सगळं होतं. हाय झालं तर वांदाच वाचतोय. तर नॉर्मल बीपी मध्ये बच्चू कडू एवढे आक्रमक आहेत. पण ठीक आहे, तुमचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे, वादच नाही. आणि एक विशेष की असे प्रश्न हे आले पाहिजे अजेंड्यावरती. आपण नेहमी त्या जातीच्या नेहमी दाखवत राहा म्हणजे झालं. नक्की तुमच्या आंदोलनाचा आणि शेतकऱ्यांच्या हितासाठीच्या कोणत्याही आपण सहभागीच असू, साथीनं असू, त्यात काय वाद नाहीत. आमच्याशी संवाद साधल्याबद्दल, दिलखुला संवाद साधल्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.